बाबा कसं कसं स्ट्रक्चर बनवतोस? म्हणजे आर्ट्स बाबतीत माहिती आर्ट कुठल्या आर्ट्समध्ये म्हणजे खूप प्रकार आहे. लाकडाचं आधी आपण काय करतो, कुठलाही जो आहे जसं ढगांना कुठलाही आकार असतो तसंच कुठल्याही लाकडाचा आहे झाडांना आकार असतो. मग आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या माइंडमध्ये जो आकार आहे तो करण्याचा प्रयत्न करायचा. एखादी फांदी किंवा कुठेचा भाग जो आहे हा वेस्टेज भाग काढून टाकल्यानंतर आपल्याला तो भाग आपल्याला ज्याप्रमाणे दगडात मूर्ती लपलेली असते अनावश्यक भाग आपण काढून टाकतो. म्हणजे ऑलरेडी परमेश्वराने चित्र तो ऑलरेडी त्यात ठेवलेलाच असतो. त्याचा मांजो भांडलेला आहे. मांजो पहिला व्यक्ती असं लाकडाचं शपथ काय काय बनवलेलं आहे. हाय हाय हरिण. तर आता आम्ही वरती जात आहोत. वरती पण बराचसा पाहण्यासारखं आहे. प्राणी आहे सगळं बघू शकता. तर आता मी ओम शक्तीच्या गेटवर आहे. तर आत मी तुम्हाला पाहायला भेटेल की कसं कसं टेक्स्चर आहे. तर बघू शकता किती प्राणी आहेत. अजून वळखायला पण वळखत नाही. ओळखून वळखायला येत नाही की कसलं प्राणी आहे सगळं. तुम्ही बघू शकता. हो हो बघू शकता कसलं बनवलेलं आहे. बघू शकता किती प्राणी आहेत. तर आता आम्ही वरती जात आहोत. वरती पण बराचसा पाहण्यासारखं आहे. काय इंद्राचा हत्ती. इंदिराचा हत्ती. भारी भारी इथं बघायला भेटतात. ते लाकडाचं बनवलेलं पक्षी काय बघायला भेटतात. आणि ते बघा प्राणी वगैरे. सूर्य आहे. आणि सूर्य आहे. सूर्य म्हणजे काच बनवलंय. घर आहे. घराला सूर्य असं म्हणजे स्ट्रक्चर दिलंय. हा नाईस. एक हाय हाय हरिण. काय अनेक प्रकारची झाडे लावली आहेत. हा जायला वाट आहे. बघू शकत आहे झाडे आहेत सगळीकडे. थोडे गेला तरी आपल्याला चांगला व्ह्यू भेटतो. इथं बसा विचारायला केला आहे थोडा. अच्छा नॉर्मल बसायला आहे. हो पूर्ण आपल्याला झाडे मिळतात. तुम्ही आलात नाही ना. 22ला येणार होते आता आले. ते हा काय दगडांपासून बनवलेल्या मूर्ती. वाव दगडांपासून बनवलेल्या मूर्त्या. हो खतरनाक. बघ कसं स्ट्रक्चर आहे. शपथ काय काय बनवलेलं आहे. बघ बघ आपण ज्या वस्तू घेतलं त्याच्यापासून बनवलेलं आहे सगळं. बघ जे येऊ शकतं.
जय ओम शक्ती. बाप्पाची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती. जय छत्रपती शिवाजी महाराज की. वाव बटरफ्लाय. आता तू बटरफ्लाय होशील थांब. तर बघू शकतात तिथं बाबाचा बॅनर लावलाय. बाबा स्वतःच सगळं बनवतात, मूर्त्या बिर्त्या. बाबांमुळे सगळं स्ट्रक्चर बनले आहेत. बघू शकतात अनेक अनेक स्ट्रक्चर बाबांनी बनवले. हेच ते बाबा. चला आता बाबांचं स्ट्रक्चर बघू. इथे येऊन खूप छान वाटतंय आणि मस्त प्रकारे टेकच्या बघायला भेटतात. चालतं पक्षी प्राणी सगळ्यांचं एक नंबर टेकच्या बघायला भेटतं मला. बघू शकतात हां काही बघू शकतात. जगात पहिला व्यक्ती असेल तर स्वतःची मूर्ती स्वतःने बनवली. स्वतः बाबाची मूर्ती बाबांनीच बनवली. जगात पहिला व्यक्ती असेल असा स्वतःची मूर्ती स्वतः बनवते. बघू शकतात मूर्ती. कृती म्हणजे स्वस्ती. तर इथं मांजव बांधलेला आहे. मांजव ऊर्जा. चल जाऊ जाऊ तिथे. चल जाऊ जाऊ. असं आहे. चल. इथं सर्व मुलांचा फोटो काढताय. आम्ही दोघ जण आलो ब्लॉगिंग साठी. मुलं आले आहेत ते तुम्हाला दाखवणार आहोत. ती बघा मुलं. बाबाचं नाव आहे प्रशांत. प्रत्यक्ष शांत तरस. प्रशांत नाव आला. सेकंड बॅनर प्रभू शांती तयारी प्रशांत. पुढचा बॅनर प्रत्यक्ष शांती तहत. प्रशांत नाव आला परत. असे अनेक बॅनरवर सगळे बॅनरवर असंच नाव आहे प्रभू शांती तह प्रशांत नाव. प्रत्येक बॅनरवर बाबाचं नाव येणारच. प्रत्यक्ष शांती तह तब प्रशांत नाव आला. ओके. अजून तिकडे पण बॅनर आहेत. जागोजागीच बॅनर आहेत बघा. कालू तू बाहुबली नाही इसस. कालू खाली इसस. तुझा दुसरी पोरा कुठे आहे? एवढी पोरा निघल्यात. पोरा कुठं आहेत? नाली निघल्यात पोराच एवढी. चल जाऊ मस्ती करा. स्तंभ चार स्तंभ वरती ध्वज आहे शक्तीपीठाचा. जय ओम शक्ती. अग्निकुंड. हा बघा अग्निकुंड आहे. मोठं मोठं हवन इथं होतं. हवनकुंड आहे. हवनकुंड. हवनकुंड. बघू शकता हवनकुंड. छानपणे असं सजवलेलं आहे. बघू तर माझ्या शाळेतली पोरं हाक मारतात. तर बघूया. कशाला ते हाक मारतात ते मला माहिती नाही. नको आणला इथं कुठे खावला आणू. आणि नंतर दिन कधी घेतला असतं.
दिन कधी भेटलं असतं चॉकलेटा शालिनी आमचे तिकराचे तिकरा बघू शकता उद्या मुलांना इथं खेळासाठी जागा पण दिली आहे. उद्या शालिनी अनुराज भोईर उद्या शालिनी उद्या कोणचे आमचे कशा कसं करता बघाली ना व्हिडिओ कर इकडे बघ मोठा पोरा बारक्या पोरांचा खेळतोय हा. माझ्या घ्यावाची भाई आता जिंदगी आहे बचपन की यादे बचपन की याद आहे. आ जाओ भाई यार. आम्हाला 8 टक्का मोठी झालीस मग मोठी झालं स्वतःचे बहिणी हा काय रे तर इकडे बघू शकता हो. पोरांना सगळी खेळायची जागृती म्हणजे डायरेक्ट बिया चाललाय. बादशाह आहे थांबलेला, बघूया बादशाह काय बोलते. बोल मर्दा. 1 2 3 4 5 6 आई सातच. मर्दा दमला, मर्दा दमला. हा. ह्याची मी काढतो. काय भेटला काही नव्हतं असल भूत ते असा काही स्टँड होता तुम्हाला काय सांग आम्ही पाणी पिवायला आम्ही इथं तुम्ही इथं होतो तर आम्ही इकडे आलो आम्ही विसरून गेलो तुम्हाला आम्ही तिघ जण विसरून गेलतो तुम्हाला आपण पाणी प्यायला गेलतो जागा आहे तिथे बाबा ओम म्हणजे तपस्या करायला बसायचा. पहिली जागा ही पहिली जागा आहे बाबाची. बघू शकतात इथे बाबा बसायचा. ओम नमः शिवाय बोलायचं. खास ही जागा बनवलेली. सध्या इथे साफसफाई केली नाही, होणार आहे. सगळे आकृती आहेत. पंचतत्व आहे तिथं. पंच नाही म्हणतात 1 2 3 4 5 6 7 तत्व आहेत. 7 बाबा कसं कसं स्ट्रक्चर बनवतोस? आमच्या आर्ट्स बाबतीत मला माहिती आहे. कुठल्या आर्ट्समध्ये म्हणजे खूप प्रकार आहे. लाकडाचं लाकडाचं आधी आपण काय करतो, कुठलाही जो आहे जसं ढगांना कुठला आकार असतो तसंच कुठल्याही लाकडाचा आहे झाडांना आकार असतो. मग आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या माइंडमध्ये जो आकार आहे तो करण्याचा प्रयत्न करायचा. एखादी फांदी किंवा कुठेचा भाग जो आहे हा वेस्टेज भाग काढून टाकल्यानंतर आपल्याला तो भाग आपल्याला ज्याप्रमाणे दगडात मूर्ती लपलेली असते अनावश्यक भाग आपण काढून टाकतो. म्हणजे ऑलरेडी परमेश्वराने चित्र तो ऑलरेडी त्यात ठेवलेलाच असतो. आपण ते फक्त माध्यम करतो तर थोडा भाग काढण्याचा प्रयत्न करतो. आपला जो काष्ठशिल्प जो आहे ह्या काष्ठशिल्पामध्ये 99% जे आहे परमेश्वराने ठेवलेलं असतं. 1% आम्ही थोडा म्युटेट करतो आणि पुन्हा एक्झिबिशन मध्ये ठेवतो. तर स्ट्रक्चर आम्ही बघितलेत, खूप छान आहेत बाबा. धन्यवाद. आणि दुसरे आपल्या ते आणि बनवण्याचा उद्देश काय आहे जे आहे हा बनवण्याचा उद्देश ज्या वेळेला हा जो बॉम्बे टू गोवाचा हा रोडचं काम चालू होतं आणि कितीतरी वेस्टेज जे आहे जे लाकडं फेकून देत होती. मग ती लाकडं आम्ही गव्हर्नमेंटला सांगून आम्ही घेऊन घेतली परमिशन करून. त्याच्यानंतर फॉरेस्ट ऑफिसर जे आहे त्यांची परमिशन रिसर घेऊन मग त्यांची ती मुलं नाहीतर अशी टाकणार होती सरपणासाठी वापरणार होते. मग ते घेऊन त्याचा वापर केला जेणेकरून आता त्याचं रंगरंगोटी करून हे आहे कितीतरी कालावधीपर्यंत तसेच राहतील. आणि तिसरं म्हणजे एक आहे की आता जे आहे झाडं वाचवा ह्या जो मोहीम केली होती त्यामुळे हा माध्यम आम्ही देतो की झाडामध्ये सुद्धा एक विशिष्ट जीव आहे, आत्मा आहे. हा परमेश्वरांनी आपल्याला दिलेला आहे, त्याचं सुद्धा संरक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. हा माध्यम एक मेसेज संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. थँक्यू बाबा. पटापट प्रत्येकाने माणसं आपलं नाव आणि सांगायचं. पटकन एवढा मोठा अरे एवढा नव्हता पेक्षाही जास्त कमी आहे. मुली याच्यापेक्षा जास्त जोराने बोलतील. आपलं कसं कणखर नेतृत्व असावं लागतं. आपलं कणखर नेतृत्व असावं लागतं. आपलं व्यक्तिमत्व आपलं दाखवायचं असतं. ते कसं असतं
म्हणजे बोलण्यात नाही, अध्ययनात नाही, कुठल्या तरी सामाजिक कार्यात आपलं प्रगती करायची असेल तर आपल्याला आपलं नाव सांगताना एवढं जर आपण लाजत असो तर पुढचं काय? काय होतात? पूर्ण नाव सांगायचं आणि शाळा इयत्ता सांगायची, वर्गात शाळा सांगायची. आता व्हायरल करतो त्याला. एवढं सुसाट जेवलेत नाही. अरे लाजू नका. जेवले नाही देऊ हे दे. जेवणच पाहिजे त्यांना मी. यज्ञेश त्याचा आवाज आला. हे पाला. चला कोण कोण राहिलं? हिरामण ठाकूर या राज हिरामण ठाकूर एवढी काय कसली? काही काही नाही आपल्याला. वरून जाणार तर ठाकूर या टाकली. काय काय ना? इकडे बघून ओम बेटा तू जय गुरुशक्ती. जय गुरु शक्ती. अरे ओम शक्ती सगळे बोलायचंय. जय ओम शक्ती बोला मोठ्याने. चिडावून जसे जगाला समजण्यासाठी आपल्याला नॉलेजची गरज असते, त्यासाठी आपण काय करतो कोण सांगू शकतो? नॉलेजसाठी आपण काय करतो? तुम्ही शाळेत काय येतात? का शिकतात? कशासाठी? नॉलेजसाठी काय करतो आपण? कुठून घेतो नॉलेज? मोठ्याने बोला. पुस्तकात ना, पुस्तकं रीड केल्यावरती आपल्याला नॉलेज मिळतं ना. आणि मुलांना काय वाटतं नॉलेज कुठून येतं? मुलं तिकडेच बघत आहे. पुस्तकातून नॉलेज कोण आपल्याला नॉलेज देतं? शिक्षक आपल्याला सांगतात. शिक्षक हे आपले शालेय गुरु आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला समजण्यासाठी, स्वतःचा उद्देश समजण्यासाठी, अंतर्मनाला समजण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. त्यामुळे आपण आपल्या आयुष्याला योग्य ते वळण देऊ शकतात, आपला उद्देश एम करू शकतात. ज्याप्रमाणे आपण मुलांना विचारलं काय उद्देश आहे, कोणाचा काहीच एम नाहीये. सगळे 10वीत पोहोचले पण एकाचं पण एम मला वाटत नाहीये. कोणाचे आहेत? हात वरती करा फक्त. किती जणांनी ठरवलेलं आहे की आयुष्यामध्ये काय करायचं पुढे? इकडे बघा मुलांना. किती जणांनी फक्त हात वरती करा की काय ठरवलंय? उद्देश ठरवलाय का नाही? फक्त हात वरती करा. आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी. कोणाला आई वडिलांचं नाव उज्ज्वल करायचंय? कोणाला आपल्या कर्तव्यांचं पालन करायचंय? कोणीच नाही, कोणालाच नाही करायचंय. मुलींकडे मी बघत नाहीये कारण की मुली हुशार आहेत. मुली हुशारच आहेत. चला हात वरती करा. म्हणजे शाळेत तुम्ही काय शिकतच नाही वाटतं? कोणाचं लक्षच नाही शाळेमध्ये? विषय माहिती आहेत का शाळेतले? ओम शक्ती. आवाज भरपूर आहे. आवाज येत आहे ना. डिस्टन्सने बसा सगळ्यांनी. हॅलो. ज्या पाठच्या मुली आहेत त्यांनी जरा पुढे बसायला जायचे.
पाठीमागे बसलेल्या मुलांनी जरा पुढे यायचं आहे. हॅलो, आपण असं नसतं झाला. आता आपल्या प्रत्येकाच्या त्याच्यामध्ये थोडंफार अंतर असावं पाहिजे. एकमेकाला चिकटून बसू नका. थोडं प्रत्येकामध्ये गॅप सोडून बसा, जेणेकरून आपण बसलो आहोत याचा स्पर्श दुसऱ्याला होता कामा नये. दुसऱ्याला आपलं स्पर्श होता कामा नये अशा स्थितीत बसायचंय. आपण ज्याप्रमाणे शाळेत एका लाईन मध्ये बसतो, एका ओळीत बसतो, त्याप्रमाणे व्यवस्थित बसायचे आहे. ज्याप्रमाणे आपल्याला शाळेत गुरुवर्य जे मार्गदर्शन करतात, ज्ञान शिकवत असतात, त्या पुस्तकाचं ज्ञान जर आपण घेताना जर पूर्णपणे